हरिहरेश्वर आहे. याला दक्षिण काशी पण बोलतात. देशात एकूण 108 तीर्थक्षेत्र आहेत, त्यातला आपण एक आहे. ते आपले अगस्त्य मुनी ते असे भटकत भटकत आले होते. तेव्हा ब्रह्मा, विष्णू, महेश आणि पार्वती इथल्या लिंगांचं दर्शन घेतलं. मग त्यांचं मन शांत झालं. आणि हे बघ, इथनं असा डोंगराला मंदिरापर्यंत वळसा मारला ना की मग प्रदक्षिणा पूर्ण होते. आणि त्याचं अंतर 1 कोस होतं, 1 कोस. मी आज ही कोकण एक्सप्लोर पार्ट 2 ची सुरुवात. आणि आज तुमच्या भाईचं आउटफिट कसं आहे, माझी बाबडी आणि वगैरे दोघांना जाणार आहोत गारकेला. आणि आमच्या चॅनल सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. फक्त बघताय रे तुम्ही, सबस्क्रायबर पण कधी का वाढवत जा. आमचा हेल्मेट तुम्ही पाहू शकता कसं आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर मग DM मध्ये सांगतो तुम्हाला कसं आहे ते. आणि हा आहे आजचा आपल्या गाडीचा लुक, तुम्ही बघू शकता. MT-15 ब्रो कसं वाटतं रापशिकमध्ये. आणि आपण आहोत रोडला चाललो. आपण कोकण एक्सप्लोअर करत करत गडीकडे जेल लँड आहे आला. मराठी करायची, मराठी इंग्लिश सगळं आपल्याला मिक्स करायचं. समजा मुंबई पुणे ना. अरे समोर टाइम थांबलो जरा विश्रांती. परत एकदा लुंगलू जरासा लूक आमचा कसं आहे. आता या गावाला नाव आणि आता आपण पोचलेलो आहोत हरिहरेश्वरच्या गेट जवळ. तिथून पाहू शकता पूर्ण गाड्यांची लाईन लागली. आणि आपण इथून एक चाललो आतमध्ये. या गेट हरिहरेश्वर आपली काय नाही जाऊ द्या. आणि आपण आता आतमध्ये एंट्री केलेली. तिथून पाहू शकता असं मध्ये झालं आहे. आणि हे झाड आहे ते वेगळेच कसलं आहे माहिती नाही. मंदिर आहे. आम्ही हरिहरेश्वरला पोचलेलो आहोत दोघं पण. बघू शकता हे मंदिर. आणि तुम्ही पिक्चरमध्ये पण बघितलं असेलच. तो पूर्ण काय पडलं म्हणजे आता आले पोचलोय. गर्दी झाली दर्शन घेण्यासाठी. आम्ही लाईनीत उभे राहिले आमच्याकडे. हे अगस्त म्हणजे स्थापन आत्ता गेलं वाटतं, पहिल्या नव्हतं आहे. आता आम्ही शिरणार आहोत आतमध्ये. पाहू शकता इथं मंदिर आहे, देव आहे. बघू शकता. आपल्याला काय माहिती समोरून व्हिडिओ काढून देतात की नाही. बघू शकता दक्षिण काशी आतमध्ये ईश्वरचं मंदिर आहे. आणि याला दक्षिण काशी असेही म्हणतात. तर हे बघा पूर्ण असं आहे. आतमध्ये 1-2 फोटो काढले गपचूप. फोटो काढ. हरिहरेश्वर वरून दाखवतोय. तर ही दक्षिण काशी इकडे बीच आहे ना. ती आलोय बघू शकतो वरून कसा नजारा आहे ते. आणि हे ऐकून
याला पूर्ण एक फेरा मारल्यावर असं बोलतात की किती 1 कोस एवढं अंतर आहे याचं हे पूर्ण गोल फेरा मारून. हरिहरेश्वरचा बीच खूप हवा उठले, जाम 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 आवाज येतो नाही बेस. हरिहरेश्वर आहे, याला दक्षिण काशी पण बोलतात हं. देशात एकूण 108 तीर्थक्षेत्र आहेत, त्यातला आपण एक आहे. तीर्थक्षेत्र म्हणजे माहितीये का तुला? हो, होली प्लेस. तुला याचं स्पेलिंग माहितीये का? हो, HOLE. HOLY. ए सिद्धेश कृष्णा, ते आपले अगस्त्य मुनी ते असे भटकत भटकत आले होते. तेव्हा ब्रह्मा, विष्णू, महेश आणि पार्वती इथल्या लिंगांचं दर्शन घेतलं, मग त्यांचं मन शांत झालं. आणि हे बघ, इथनं असा डोंगराला मंदिरापर्यंत वळसा मारला ना हं? की मग प्रदक्षिणा पूर्ण होते. आणि त्याचं अंतर 1 कोस होतं. 1 कोस म्हणजे किती असतं माहितीये का तुला? 3 किलोमीटर. सगळंच माहितीये का तुला? अरे आम्ही मगाचपासून ऐकतोय, तू छान माहिती देतोय का? 10 रुपये तरी द्यायचे. बिचारा आपला मित्र गाईड झाला रे, वाईट झाला. एक्सक्यूज मी. हा, तुम्हाला तो गाईड वाटला असेल ना? हो, तो गाईड नाहीये, माझा मित्र आहे. मस्त आहे. गोट्या चाललाय पुरारीत एकदम मोहरा त्याचं पाहू शकतो. एवढे देव वगैरे आहेत ते असे कचऱ्यात टाकलेत, पण तर नीट करा रे, काहीतरी करा. हे बघू शकता इथं आहे ना, असं सांगतात की हनुमानाने गदा मारलेली आणि ते 2 भाग झालेत. बघू शकता ही पूर्ण समुद्राची कला, किती एवढं त्याला पाणी लागून असं झालंय. आणि हेच ते पूर्ण याचा पूर्ण एक असा गोल फेरा मारायला लागतो आणि त्याचा फेरा मारून पूर्ण 1 कोस एवढा अंतर आहे. या बघा खेकडा कशी बारीक लटकलेली मोठा किती खाल आहे, पूर्ण उतारच्या उतार हे असं आहे. बघू शकता एवढा पूर्ण इकडं खारं पाणी आणि याच्यामध्ये गोडं पाणी आहे पूर्ण. गोट्याने सपोरी नजरायला लागल्या आता. काय रे गोट्या हे बेस असं थोडा हिरवागार हिरवळ आहे. काहीतरी त्या संशोधन करायला निघालाय सांगताय. त्याला वाटलं प्लॅस्टिक आहे, प्लॅस्टिक लायला हे आवड्याला. आणि बोट माल निघाली आहे आता. बघू शकता एवढं मिळालं असं वाटतं एकदम. ते पूर्ण गोल फिरल्यावर त्याचा पूर्ण अंतर 1 कोस असं आहे. हेच हरिहरेश्वरचं सर्ग. आहे मला सांग ना, तुमच्यात मला सांग जीव दियाचा आहे, त्या जीव दियाचा आयलाय पण गड्यान धरून ठेवलाय. सांग थांबा फोटो काढतो. देखू शकता जीव देता येता सांगला आता फोटो काढतो. त्या ना हे माझा आयचा आहे वरत गेले बघा. सांगायचं शो गोटू शो बघूनच लग्न नाही झालं का? झालंय हा झालंय काहीतरी वाटतंय त्याला कोकणात आल्यासारखं. इकडं उघड्या जायला आणि ह्यो नेला गड्या ना इसरायलाच एवढं नेतो एरियात ना. पैसा वसूल होता. कोणतरी सांगितलंय की 1 प्रदक्षिणे मारल्यावर आंघोळ अशी तो आंघोळ करायला गेलाय. बघा बा परत तुम्हाला दाखवतो की हरिहरेश्वर कसं आहे ते. देख आलो ना, फिरलो ना. कसं आहे पब्लिक बघ. हे बघ एवढी पब्लिक आहे, एवढी मला बघण्याला आले. मी थांबवले, बोललो थांबा माझी व्हिडिओ आहे ती हो दे. मी का नाही एक सेल्फी दे, जास्त नाही. चला बाय. हेल्मेट वा आता कुठं घेईल. चला दोघांचा मी खेळता आणि बघू शकता हे डिझाईन आहे
त्या महाराजचे दुका कवा येतं गोंधवाय कोराय गोंधवाय सगळा येतो मा तो संशोधन मोठंच मला लावणार आहे वाटतं. न्यूटनचा बाप आहे. आमचा गोटे इथं पोस्ट देणार आहे एकदम रापचिक माहिती. त्याच्या इंस्टाच्या प्रोफाईलला बघा सच्चू बांगर आहे इथं पोस्ट होणार आहे. आणि इकडं सगळे अशी पब्लिक फिरायला लागली आणि यांनी पोस्ट दिली अशी एक प्रदक्षिणा झालेली आहे. आणि आता परत मंदिराच्या इथं निघू पण निघणार नाही तिथं परत आम्हाला जाऊन नाही देत म्हणून आम्ही आता इथं दुकानात काहीतरी बघू. काय नाही बघणार फक्त बघत जाऊ. नवीन गाड्या घेतल्यात तर इथं त्यांनी शूट करायला आणल्यात होऊ शकता. तर आता बाहेर निघालोच आणि परत आमच्या गाडीच्या दिशेने रिटर्न बाहेर पण आलेलो आहे श्रीवर्धनला. श्रीवर्धनची सोमजाई मातेचं मंदिर आहे तुम्ही पाहू शकता. बघा मंदिर आहे. आणि हनुमानाचं मंदिर आहे इथं. हे असं पूर्ण मंदिर बघू शकता. नक्कीच भेट द्या. आणि कोलबी आणि या कोलबीला गोटू भेट द्यायला आलाय. तर गोटू तुमचे काय 2 शब्द भेट देण्याबद्दल. हे कसं बांधलं असेल काय मला वाटतंय. नाही रे एवढं बांधलंय म्हणजे काहीतरी असणार आहे. गोट्या याचा निसर्गानं आराम घेतोय बघू शकता. असं इथं उडी आले मालच नाही आहे येते बाकी काय नाही. बांधायला घेते आणि तुम्हाला मी दाखवतोय की हा इथला किती सुंदर असा नजारा. तर बघा हो किती भारी पाहू शकता. पूर्ण ते आरेवारे सारखं दिसतंय. असंच करत करत वरती जावं. बघा हे निसर्ग कुठं भेटणार फक्त कोकणातच. म्हणून जन्म भेटला हेच नशीब कोकणात. बघू शकता की आम्ही इथं आलेलो आहोत. तर हे किती सुंदर आहे. सेम आरेवार बीच सारखं आहे पूर्ण हे. आणि श्रीवर्धनच्या शेकाडीचं आहे. एक नंबर. तुम्ही पण या आणि भेट द्या. श्रीवर्धन कसं आहे हे. आता आम्ही आमचा ब्लॉग संपवत आहोत. तर जाम मोठा ब्लॉग झालाय तर तुम्ही पण बघा आणि आम्ही पण बघतो. तर आम्हाला सबस्क्राईबर आणि सगळं वाढवा. बस जाम झाला ब्लॉग. कंटाळा आला आणि जरा बॅटरी लो झाली. बाय बाय.